ही वार्षिक परीक्षा, या वार्षिक परीक्षेच्या नियोजनासाठी आपल्याला जे कामकाज करायचं आहे त्यामध्ये मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी जे पेपर आहे त्या पेपरचा चांगला अभ्यास करून सर्व प्रश्न आणि काळजीने सोडवले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांना आपण वर्षभर मार्गदर्शन केलेलं आहेच, परंतु त्यांची जी पेपर लेखनाची जी भाषा आहे त्या पेपर लेखनाच्या गुणगान पद्धती आहे आणि हे करत असताना किती विद्यार्थी पहिल्या श्रेणीमध्ये, दुसऱ्या श्रेणीमध्ये, तिसऱ्या श्रेणीमध्ये येतात त्याचं पूर्ण आपल्याला अवलोकन या वार्षिक परीक्षेमध्ये करायचं आहे. आणि आपल्या पालक शिक्षक संघाच्या वतीनं आपण या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण बक्षीस त्या ठिकाणी देणार आहोत. ते बक्षीस देताना विद्यार्थ्यांची निवड जी आहे ती निवड is used as a tracer in the research of various crops and trial crops. पहिल्याच अक्षरी क्रॉप्स त्याला दिलं आणि बाकी साऊंड विथ मोर दॅन 20 हर्ट्ज इज कॉल्ड. बाकी काही मला दुरुस्ती नाही केलीच्या बाबतीत काही अडचण नाही, व्यवस्थित सोडवा. एखादा असेल समजा तर चूक तर तुम्ही दुरुस्त करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आज विद्यार्थी थांबले होते ज्यांनी व्यवस्थित सोडले त्यांना बऱ्यापैकी जमेल. त्याला पूर्ण घेतले आज पण थांबायचे तुम्ही बरोबर 8:30 किती वाजता 10:30 पासून लागली 8:30 ते 11:30 एवढाच वेळ गेला. जास्त वेळ आला की मग पुढं वाढेल तुमच्याकडे. त्यामुळे किती वाजता तुम्ही हजरायचे 8:30 वाजता आपल्या वर्गामध्ये जाऊन बस सूचनाकडे.
आपलं जसं शिस्त युनिफॉर्म तशी आपली गुणवत्ता हे सुद्धा महत्त्वाचे आहे. गुणवत्तेच्या बाबतीत तुम्ही पेपरच्या बातम्या पहा, पेपर वाचत नसाल, वाचा, नसेल वाचायला वेळ, तर नाही वाचायचं. पण आता पेपर पहा, त्यामुळे तुम्हाला आपल्याच अभिभावकाला विचारतो. असंख्य गुण आहेत. का मला खूप घाई आहे, तुझा पेपर लिहिता लिहिता तू सोडून दे, असं त्याला त्याच्यातून सांगायचं. इच्छाने कशासाठी तर प्रत्येक मुलानं संपूर्ण प्रश्नपत्रिका ही सोडवली पाहिजे. आपली उत्तर
श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या शैक्षणिक संस्थेची स्थापना 1966 साली झाली आणि त्यानंतर या सातगाव पठार भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी आणि संचालकांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळं हे एक मोठं शैक्षणिक संकुल या ठिकाणी सुरू झालेलं आहे। यामध्ये वाकेश्वर विद्यालय पेठ, श्रीमान निवृत्ती दाजी पोळे कनिष्ठ महाविद्यालय पेठ आणि श्री वाकेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल पेठ या तिन्ही शाखा या ठिकाणी या संकुलामध्ये कार्यरत आहे। या विद्यालयामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवलेले आहेत। माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही जी विद्यालयाची जी भव्य वास्तू दिसते ही जवळजवळ 70 लाख रुपये खर्च करून माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून या ठिकाणी ही इमारत उभी राहिलेली आहे। विद्यालयाचा जो 10वीचा निकाल असेल, 12वीचा निकाल असेल, NMSचा निकाल असेल, स्कॉलरशिपचा असेल किंवा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचा निकाल असेल, या सगळ्या निकालामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या वाकेश्वर विद्यालयाचा नावलौकिक एका वेगळ्या अर्थानं घेतला जात आहे। या विद्यालयातील शिक्षक हे अतिशय उपक्रमशील असल्यामुळं या सातगाव पठारावर इतर 4 माध्यमिक विद्यालय असतानासुद्धा अनेक विद्यार्थी या ठिकाणी विद्यालयामध्ये शिकण्यासाठी येतात आणि म्हणून या वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळानं जे काही शैक्षणिक संकुल उभं केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अनेक अजून काही उपक्रम आहेत की प्रत्येक वर्गामध्ये त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड असावा असं आमच्या शिक्षकांनी त्या ठिकाणी सूचना केलेली आहे आणि त्यानुसार संस्थेनं माजी विद्यार्थ्यांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे। यावर्षीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी 10वी अ आणि बच्या विद्यार्थ्यांनी 1 लाख रुपये किमतीचा डिजिटल बोर्ड विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्या ठिकाणी देऊ केलेला आहे। त्याची रक्कमही त्यांनी त्या ठिकाणी दिल्यानं आज विद्यालयामध्ये नवीन तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घेण्यासाठी संस्थेनं त्या ठिकाणी मोठं योगदान केलं असल्याकारणानं आज आमचे परिसरातले सर्व विद्यार्थी बसद्वारे, खाजगी वाहनाद्वारे, STद्वारे लांबून मंचर, राजगुरुनगर, कुरंडी, पारगाव या परिसरामधून शिक्षण घ्यायला येतात। कॉलेजमध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखा त्या ठिकाणी 3ही शाखा आहेत। त्यामध्ये जवळजवळ 293 विद्यार्थी शिक्षण घेतात, तर वाकेश्वर विद्यालयामध्ये 602 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। वाकेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्या ठिकाणी 320 विद्यार्थी शिक्षण त्या ठिकाणी घेत आहे आणि म्हणून संस्थेनं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी जो काही उपक्रम राबवला त्यामध्ये विद्यार्थ्यांचं कला गुण जे काही कला क्रीडा जे गुण आहेत ते सुद्धा समृद्ध व्हावेत यासाठी भव्य या ठिकाणी मैदानसुद्धा तयार करण्यात आलेलं आहे आणि म्हणून वर्षभरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, शैक्षणिक सहल असेल, इतर विषयांच्या परीक्षा असतील, यामध्ये आमच्या या विद्यालयातील सर्व शिक्षक मोठ्या प्रमाणावर योगदान देत असल्याकारणानं या संस्थेची, या विद्यालयाची भरभराटी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला दिसून येत आहे आणि म्हणून मी खरं तर वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला धन्यवाद देतो की अशा प्रकारचं एक शैक्षणिक संकुल का जिथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये निसर्गाची स्पर्धा करत असताना या परिसरामध्ये कॉलेज, हायस्कूल आणि इंग्लिश मिडियमचं प्रशस्त इमारत आपल्याला पाहायला भेटते आणि पुणे नाशिक हायवेवरून जाणारी जी लोकं आहेत ते आपोआप या ठिकाणी या विद्यालयाचं 7 एकरचं मैदान आणि या विद्यालयाच्या वास्तू इथं पाण्याची तीव्र टंचाई असूनसुद्धा विद्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे, फळांची झाडं आहेत, मैदान त्या ठिकाणी सुसज्ज आहे आणि हे पुणे नाशिक हायवेवरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी इकडं वळून पाहिल्याशिवाय त्या ठिकाणीचा पुढचा प्रवास होत नाही असं मी अनेकदा त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हे शैक्षणिक संकुल वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळानं तयार करताना विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास व्हावा, त्याचा नुसता गुणवत्तेचा विकास होऊ नये तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी संस्थेचा फार मोठा खटाटोप आहे आणि म्हणूनच आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या संस्था असताना ही संस्था मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये यांनी सुरू केली आणि आज मात्र
तिथं एक मोठा वटवृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याचं कारण संस्था चालकांचं मोठं योगदान, माजी विद्यार्थ्यांचं योगदान आणि त्याचबरोबर या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे सर्व शिक्षक हे खूप मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे उपक्रम राबवून आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थी कसे येतील याचं संपूर्ण नियोजन करून त्याप्रमाणे कारवाई करतात. म्हणूनच 10वी 12वी आणि स्कॉलरशिप असेल, NMS असेल, या चित्रकला एलिमेंटरी ग्रेड परीक्षा आहे की ज्या ग्रेड परीक्षेमध्ये सर्वाधिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त ए श्रेणीचे 37 विद्यार्थी या विद्यालयाचे त्या ठिकाणी प्रविष्ट म्हणजे गुणवत्तेमध्ये आलेले आहेत. NMS असेल, स्कॉलरशिपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारची शिष्यवृत्ती किंवा सारथी शिष्यवृत्ती असेल, यामध्ये सर्वाधिक 26 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे. तर अशा प्रकारे या विद्यालयाची जी घोडदौड आहे ती संस्थेच्या माध्यमातून सुरू असून आता सध्या परीक्षेचं कामकाज त्या ठिकाणी चालू आहे आणि हा जो महिना आहे हा सगळा परीक्षेच्याच कालावधीसाठी या ठिकाणी व्यतीत होत असल्याकारणानं आपण या शैक्षणिक संकुलामध्ये पुढच्या वर्षी शैक्षणिक वर्ष 24-25ला जूनमध्ये या ठिकाणी पालकांचं प्रवेशासाठी रांगा लागतात आणि आम्हाला त्या ठिकाणी वाकेश्वर विद्यालयामध्येच प्रवेश हवा आहे. इंग्लिश मिडियममध्ये जवळजवळ या सातगाव पठारावरून 320 मुलं त्या ठिकाणी येतात आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा पालक आणि विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी फनी गेम्स किंवा विविध कलागुण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आणि त्यामध्ये पालकांचा सहभाग घेऊन त्या पालकांनाही बक्षिसं आणि विद्यार्थ्यांनाही बक्षिसं त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. असा हा संस्थेचा एक चांगला उपक्रम आम्ही राबवत असून आज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या विद्यालयाचा नावलौकिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं यापुढेही वाढत राहील अशा प्रकारच्या मी या संस्थेला आणि माझ्या सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी त्याबाबत धन्यवाद देतो.
करून येण्याचे काम इलेक्ट्रॉन करतात आणि द्रावण किंवा द्रव्यामधून विद्युत वाहून येण्याचे काम आयन करतात. बॅटरीच्या ऋण टोकाकडून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. विद्युत परिपथ पूर्ण करून ते बॅटरीच्या धन टोकाकडून बॅटरी जातात. परिपथामध्ये जेव्हा द्रव किंवा द्रावण असते तेव्हा त्या दोन कांड्या किंवा तारापट्ट्या म्हणतात, त्यांना विद्युत अग्र म्हणतात. विद्युत अग्र सामान्यतः विद्युत वाहक जातात. Shabbi's father bought bananas worth ₹5,000. Due to sudden heavy rain, some bananas got wet and spoiled. He got 3,500 by selling remaining bananas. शूटिंग चालू आहे. तर विद्यार्थी बालमित्रांनो पहा, शब्दांचे एकूण 8 जाती असतात. तर त्यातील 4 विकारी आणि 4 अविकारी ह्या विशेषण आणि क्रियापद आणि 4 अविकारी म्हणजे ज्यांच्यामध्ये बदल होत नाही त्या क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय. Students, write your paper deeply and don't look here and there. Okay? For that you need to do the study hard. Then it will be easy for you to write a paper. So your means looking here and there is not good for you. Just look at in your paper, read carefully and write the answers properly. Then you will able to get the good marks. Otherwise, you will get the less marks, and less marks means very bad impression. विषयाचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीगोल हे एक शैक्षणिक साधन अत्यंत उपयुक्त असतं. तर पृथ्वीगोलाचा अभ्यास करत असताना यामध्ये ज्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषा असतात आणि ज्या आडव्या पूर्ण वर्तुळाकार रेषा असतात, त्या अर्धवर्तुळाकार आणि पूर्ण वर्तुळाकार रेषा असतात उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत. आणि ज्या पूर्ण वर्तुळाकार रेषा असतात, या पूर्ण वर्तुळाकार रेषांची आणि अर्ध्या वर्तुळाकार रेषांची मिळून पृथ्वीगोलावर एक जाळीदार रचना तयार होते. या जाळीदार रचनेला आपण वृत्तजाळी असे म्हणतो. आणि या वृत्तजाळीचा उपयोग पृथ्वीवर कुठलेही एखादे स्थान निश्चित करण्यासाठी या वृत्तजाळीच्या पासबुक आणि आधार कार्डला मोबाईल नंबर ऍड पाहिजे बरं का. आधार कार्ड आणायचं आणि अजून काय आणायचं, पालकांचा उत्पन्नाचा दाखला. एवढं कळालं का? कोण कोण आला होता याच्यामध्ये? शिष्यवृत्ती कोण कोण पास झालं? केलंय का? बँक खात्याशी आधारशी लिंक केलेलं पासबुक पाहिजे आणि मोबाईलला ॲटॅच पाहिजे त्याला. पालकांशी सांगा मोबाईल आधार कार्ड आणि ते लिंक केलेलं पाहिजे.
बोल ना असं इकडे डोळा आहे ही असं बोला ना तुम्ही. काहीतरी बोल ना. चल ना. दाखवा डायरेक्ट आता हाताळताना दाखवा. त्या मुलाला पाहायला सांगा. मुलीला सांगा. Okay, I'm giving you a sleep आता पहा हे जर आपल्याला माहिती काय टेबल पासून तर ड्रेपरीपर्यंत सगळं त्याचं स्केचिंग करतात. कसं करायचं नाही आपल्याला फक्त विचारात एवढंच बाकीचं असतं आपलं एवढं. आणि वरून घेताना आपल्याला ते बसलं पाहिजे एवढं. आता त्याचं बाकी आहे त्याचं बेस आहे हे आणि पुढे नारळ हे सगळं बसवण्यासाठी आपल्याला जाणं सुद्धा तिथे बेस आहे त्या बेसवर घेतलेली. त्यानंतर 1 सेंटीमीटर आपल्याला घ्यायचे पुढे दोन्ही उभे घेतली तर आपण 3 किंवा आणि डिश घेतलेली आपण त्याच्यामध्ये इथे नारळ आपल्याला करायचं मगासाठी मग जो आहे सर तुम्हाला विनोद बारोकर सर माहिती आहे का? मी हेमंत अशोक गाडेकर श्री वाकेश्वर विद्यालयात एकूण 14 वर्षापासून कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर या चित्रकला विभागामध्ये दरवर्षी एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट ह्या 2 शासकीय परीक्षा घेतल्या जातात. या शासकीय परीक्षामध्ये आपण
3 महिने रोज सकाळी आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर त्यांच्याकडून आपण चित्रकलेचा सराव घेतला जातो आणि दरवर्षी आपला निकाल हा ए ग्रेडमध्ये अनेक विद्यार्थी याच्यामध्ये येतात. या परीक्षेचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात 10वीला जातात जेव्हा त्यावेळेस टक्के वाढले जातात. ए ग्रेड असेल तर 7, बी असेल तर 5 आणि सी असेल तर 3 गुण वाढले जातात. तसेच 12वी झाल्यानंतर कोणत्याही शासकीय कॉलेजमध्ये त्यांना या सर्टिफिकेटचा इंटरमिडिएटचा उपयोग होतो आणि तिथेसुद्धा त्यांना 10 गुण मिळले जातात आणि त्यांचा नंबर इझी तिथे लागून जातो. त्याचबरोबर कला विभागाचा जर म्हटलं तर सांस्कृतिक विभागामध्ये सुद्धा मोठा सहभाग असतो. मागचं डेकोरेशन करणं हे सुद्धा त्याच्याकडेच असतं. मुलांची मेकअपसुद्धा कला विभागच करत असतो. तर अशा पद्धतीने हा वार्ताफलक असेल किंवा बाकी जेवढे कलेचं आहे तेवढं सगळं चित्रकला विभाग किंवा कला विभाग पाहिला जातो. मुलांचा सहभाग उत्तम आहे यामध्ये आणि मुलंसुद्धा 3 महिने मला तो देतात. म्हणजे इतर त्यांना त्यावेळेस फिरायला जाणं सुट्टीचा दिवस असतो, कंटाळा येतो, पण तरीसुद्धा विद्यार्थी कष्ट घेऊन इथे येतात आणि त्यांना मी मार्गदर्शन करतो आणि जे केलेले कष्ट आहे त्याला फळे. पूर्वीच्या विद्यार्थी आणि याच्यामध्ये कलेच्या याच्यामध्ये तरी नाही, इतर विषयांमध्ये असेल, पण आत्तापर्यंत मी जाणवलं की कलेमध्ये तो पूर्वीचा असो किंवा आत्ताचा असो पण एकाग्रतेने सहभागी होतात. ज्याला आवड आहे तो नक्की याच्यामध्ये सवड काढणार. अशा पद्धतीने हे विद्यार्थी आहेत आणि कष्ट करणार. त्यांची जर ड्रॉईंग पाहिली तर खूप छान आहे. म्हणजे मलासुद्धा आश्चर्य वाटतं की ते या पद्धतीने ड्रॉईंग करत असतील.